डॉक्टर नर्स यांचे अनुभव काय होते? मला नर्स डॉक्टरांचे खूप रोष होता. घरच्यांना राग येत नव्हता तुमच्या ह्या कामाचा? बंद केला तर समाज मला काय बोलणार की बघा हे काही दिवसासाठी येतात. तर जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे किंवा परप्रांतीय विषय, जन्मभूमी बिहार असो, आमच्या कर्मभूमी महाराष्ट्र. पण काम करताना तुमचं नाव, तुमचा प्रांत ह्याचे अडथळे आले का तुम्हाला? काम करताना खूप असे समस्या ऐकायला पण येतात, पण आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही मग जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात तेव्हा सोबत कोण होतं? एकटंच होतं. आपल्या आसपास जे घडतंय ते अनेकदा निराशाजनक असतं आणि त्यामुळं असं वाटतं की सगळंच काही वाईट चाललेलं आहे. पेपरमधून ज्या बातम्या येतात, टी व्हीवरती ज्या बातम्या दिसतात आणि आजूबाजूचा परिसर, त्यानं एक निराशेचं वातावरण जे आहे ते आपल्या आसपास आपल्याला घडत असताना पाहायला मिळतं आणि आपणही कधीकधी निराश होतो, हताश होतो. पण आज आसपासमध्ये मी अशा एका व्यक्तीशी बोलणार आहे. या सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये लाखो बेघरांचा ती व्यक्ती आधार बनलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे M.A. हुसेन. बिहारच्या दरभंगा या जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावावरून हुसेन पिंपरी चिंचवड या उद्योगनगरीमध्ये पोटापाण्यासाठी आले, स्थायिक झाले आणि इथल्या लाखो बेघरांचा आधार बनलेले आहेत. आसपासमध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमचं पहिल्यांदा स्वागत. तुम्ही बिहारमधून, परप्रांतीय बिहारमधून इथे आलात की जसे अनेक बिहारी इथं येतात पोटापाण्याचा उद्योग जो आहे तो करण्यासाठी, उदरनिर्वाहाचं साधन म्हणून महाराष्ट्रामध्ये येतात आणि इथे आल्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख जी आहे ती निर्माण होते. तुम्ही मात्र तिकडे न जाता बॉलपेन विक्री करत असताना एक वेगळा मार्ग निवडला, तो म्हणजे समाजकार्याचा. याची सुरुवात कशी झाली? मी सर्वप्रथम भारत मातेला नमन करतो की एक हुसेन सारखा माणूस भारतामध्ये जन्म दिला आणि पिंपरी चिंचवड पुणे शहराला मी अभिवादन करतो की मला हे काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. मी एक छोटंसं खेडे गावामधून उदरनिर्वाहासाठी पुण्यामध्ये आलो होतो आणि मला माहिती आहे की मी काही दिवस पुणे रेल्वे स्टेशनवर रात्री आम्ही गेला आणि केल्यानंतर आम्हाला एक असा माणूस अमरावतीचे प्रकाशजी बोरकर, जे आज पण आहे पिंपरी परिसर आहे, मार्केटिंग करतात, त्यांची आमची ओळख झाली आणि ते आम्हाला स्वतःच्या घरी घेऊन गेला आम्हाला आणि एक पेन विक्रीचे व्यवसाय आम्ही सुरू केला. पेन विक्री करत करत आम्ही हॉस्पिटलमध्ये नर्स डॉक्टरकडे पेन विकायसाठी जात होतो. पुण्याचे विभिन्न ठिकाणी हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, ऑन हॉस्पिटल, रुबी जहांगीर, वेगवेगळे मोठं मोठं हॉस्पिटल आहे जिथे हॉस्पिटलमध्ये नर्स डॉक्टरकडे आम्ही पेन विकायसाठी जात होतो. आणि आता जे सध्या आम्ही वायसीएममध्ये जे आम्ही सेवा कार्यरत आहोत संस्थातर्फे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या समस्या असतात आणि कोणाची मुलं ॲडमिट असतात, कोणाचे आई, कोणाचे पती असतात आणि आर्थिक परिस्थिती खूप हालाखाली असल्यामुळे जेव्हा आम्ही वार्डमध्ये डॉक्टरकडे पेन विकत जायचे तर आम्हाला खूप वार्डमध्ये असा पेशंट दिसायचे की त्याची परिस्थिती खूप हालाखाली आहे, खूप गरीब अवस्था आहे, लोकांकडे एक जेवणासाठी अवस्था खराब आहे. हॉस्पिटलमध्ये काही उपचार आणि हे गव्हर्मेंट आणि हॉस्पिटल फ्री होतात, पण काही जे नातेवाईकाचे जे रोल असतात ते खूप कमी असतात. खूप हॉस्पिटलमध्ये बेवारस लोक असतात, ज्यांचा देखरेख करण्यासाठी प्रशासन पण कधी कधी कमी पडतात. तर यासाठी आम्हाला असं वाटलं की अशा लोकांसाठी काही ना काही केलं पाहिजे. तुम्ही हे जे दिवसभरामध्ये की त्यावेळेस म्हणजे ही कामाची सुरुवात कशी झाली? कशा पद्धतीनं तुम्ही आज हे सगळे बेवारस लोक आहेत किंवा बेघर लोक आहेत त्यांना मदत नेमकी कशा पद्धतीनं करताय? मी 2010 मध्ये रिअल लाईफ रील पीपल संस्थाची स्थापन केला आम्ही. वायसीएम हॉस्पिटलमध्ये जे बेवारस ॲडमिट असतात, प्रत्येक वार्डामध्ये एक 40 कॉट असतात आणि प्रत्येक वार्डमध्ये आम्ही जायचे आणि आम्ही विचारायचं की बाई तुम्ही जेवण केलं का, माताजी काही खाल्लं का तुम्ही?
समजा त्यांच्या रात्री उशीर कधी कधी 8, 8:30, 9पर्यंत कोणी नातेवाईक नाही आले त्यांच्या, तर अशा लोकांना विचारायचे की आपण काही खाल्लं का? तर आम्हाला समजतं किंवा शेजारचे जे लोक असतात की ह्यांचा डब्बा नाही आला, यांच्या कोणी नाही आहे, तर अशा लोकांना आम्ही कुपन द्यायचे आणि ज्या लोक चालू फिरू शकत नाही ते कॅन्टीनमध्ये, अशा लोकांना जेवण आणू आणि ते आम्ही पण जेवण. हे सगळं करताना काय अडचणी आल्या तुम्हाला? हे सोपं होतं तुमच्यासाठी हे काम सुरू करणं? माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. ट्रस्ट हे चालवण्यासाठी काही लोकांना मला असं सुचवलं की सुरुवातीमध्ये तर आम्ही थोडे आम्ही स्वतःचे पैसे देऊन मदत करत होतो. पण काही लोक आम्हाला असं सुचवलं की तुम्ही ट्रस्ट स्थापन करा आणि स्थापन केल्यानंतर आज तुम्ही 2-5 लोकांची मदत करता. एक दिवस असा येईल की तुम्ही 100च्या अधिक लोकांना मदत करू शकता. तर ह्यासाठी ट्रस्ट स्थापन करावं लागेल आणि केल्यानंतर समाज खूप मोठा आहे. समाज तुम्हाला मदत करणार आणि करू शकता. तर आम्ही थोडीशी लाईटली लिहिलं की भाई ठीक आहे, आपण ट्रस्ट स्थापन करू आणि अचानक लवकर पैसे येईल, पण असा संभव नाही होता. ट्रस्टमध्ये बॉडी बनवण्यासाठी 7 लोक, मिनिमम 5 ते 7 लोकांची टीम असतात. पण ह्या 7 लोक आणण्यासाठी आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता की एक तर मी नाव एम ए हुसेन, परप्रांतीय, मतलब हिंदी भाषी, माझ्यासमोर ही खूप चॅलेंजिंग होतं आणि एक विश्वास कसा लोक ठेवणार, एक नवीन माणसावर कसा विश्वास ठेवणार. तर यासाठी आमच्या ट्रस्टमध्ये यासाठी पण लोक घाबरत होता की भाई कसं येणार. चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये ज्या दिवस आम्ही फायनल सर्टिफिकेट तयार होतात त्या दिवस आमच्या काही मित्रांनी नाम पण असं कट केला की भाई आम्हाला नाही राहायचं. कदाचित त्याचे व्यक्तिगत असेल, पारिवारिक असेल, पण मी हिंमत नाही हारलं आणि आम्ही काम सुरू ठेवलं आम्ही. पण हे काम सुरू केलं, तुमचं ट्रस्ट स्थापन झालं. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर लगेचच काही देणग्या किंवा मदत मिळत नाही. मग ते कसं मॅनेज केलं तुम्ही? आणि जेव्हा तुम्ही हे काम करत होता तेव्हा ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही हे काम करताय तिथले डॉक्टर, नर्स यांचे अनुभव काय होते? जेव्हा आम्ही ट्रस्ट स्थापन केलं, आम्हाला समजलं की बाई पैसे 2-4 महिन्यामध्ये येणार आणि मी चांगला मदत करू शकणार, आमच्या परिस्थिती खूप चांगला होणार, पण असं शक्य नाही आहे. यासाठी आम्हाला 6-7 वर्षे आम्हाला खूप परिश्रम करावा लागले आणि आम्ही स्वतःचे प्रॉपर्टी ॲसेट जे आम्ही बॅकिंग कमवलं होता, गावाची शेती जमीन हळूहळू आम्ही मतलब जे आम्हाला जे डेली खर्च होता त्यामध्ये आम्ही खर्च केला आणि हिंमत नाही हारला आम्ही. काही वर्षानंतर आमच्या आईवडील पण थोडेसे घाबरले आणि आमच्यावर थोडीशी रोष पण जमवलं की तुम्ही हे काय काम करताय, हे काम सरकारचे आहे म्हणलं किंवा मोठे लोकांचे आहे, तुमच्या मिडल क्लासचे लोकांचे काम नाही आहे. पण आम्ही बीच मझधारमध्ये होता. एक तरफ आमचं नाव, सेवा आणि एक तरफ आम्ही बॅकिंग सपोर्ट, फायनान्शियल अडचण. तर हिंमत आम्ही नाही हारला आणि परमेश्वर खूप मोठा आहे. एक दिवस असं आलं की ज्या हॉस्पिटलमध्ये आता आम्ही सेवा देतो हे हॉस्पिटलचे नर्स, डॉक्टर सुद्धा आम्हाला मदत करतात. पण सुरुवातीला त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? तुम्ही जेव्हा काम सुरू केलं, संस्था रजिस्टर तुमची नव्हती, त्यावेळेस तुमच्याकडे कसं बघितलं जात मला होतं? ते दिवस आठवण आहे की मी जेव्हा चालू केलं होतं आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही जायचे, प्रत्येक वॉर्डामध्ये आणि जेवण पुरवत होतं. पोहताना खूप असं बेवारस असतात. बेवारस मतलब की असं बेवारस असतं जे स्वतः खाऊ शकत नाही, स्वतः बाथरूम जाऊ शकत नाही. अशा लोकांना आम्ही जेव्हा आपण जेवण घेऊन जात होतो तेव्हा आम्हाला खूप मला नर्स, डॉक्टरचे खूप रोष होता की भाई फक्त तुम्ही जेवण देता आणि आणि आमच्या लोक घाण करतात हॉस्पिटलमध्ये हे नाही का. पण आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता यासाठी आणि तर आम्ही थोडीशी हिंमत जुटवला की भाई ठीक आहे, आपण ते पण करू. तर जे पेशंट समजा ज्याला आम्ही खायला द्यायचो ते सुसूर करणार आहेत, तर सुसूर करणार आहे, तर अशा लोकांना आम्ही स्वतःहून आणि आम्ही अटेंडंट माणूस ठेवला, महिलासाठी महिला, पुरुषासाठी पुरुष असा मला सुरू केला. आणि त्या टायमामध्ये मला माहिती आहे की जागा नाही होता आमच्या वायसीएममध्ये, आम्हाला फिरायसाठी किंवा बसायसाठी जागा नाही होता. तर त्या टायमामध्ये तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी होता. सरांना आम्ही विनंती केला, पत्र दिला आम्ही की मी जे सेवा पुरवतो आम्ही यासाठी मला एक छोटीशी बसासाठी द्या, त्यामुळे आम्ही जास्त काम करू शकेल आणि आम्हाला काही गव्हर्नमेंटतर्फे काही अनुदान नको, पैसे नको.
आणि आम्ही घेत पण नाही. आम्ही ट्रस्ट मार्फत आम्ही जे उत्पन्न करतो किंवा आमच्याला जो लोक मदत करतात ते हिशोबाने मी चालवलं आहे. आणि हे सुरू जेव्हा केलं तुम्ही, तर आता तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारची मदत लोकांना करता? किती लोकांना ही मदत केली आहे? आज एक निवारा केंद्र पण पालिकेने आम्हाला दिलेलं आहे. सध्या पिंपरी भाजी मंडईमध्ये निवारा केंद्र आहे. साधारण 80+ लोक आहे. वायसीएममध्ये साधारण 60-70 एव्हरेज कमी से कमी असतात. जे असं खूप गरीब लोक असतात त्यांच्या जेवणाची परिस्थिती खालाखाली असतात. 10, 15, 20 बेवारस कंटिन्यू असतात. त्यांच्या देखरेख करण्यासाठी कोणी नसतं. तर अशा लोकांना डेली 1.5-200 लोकांना आम्ही आश्रम आणि हे हॉस्पिटल मिळून रोज अन्न पुरवतो, आम्ही जेवण पुरवतो. प्रामुख्याने अशा लोकांना देखभाल करणे, क्लिनिंग करणे, त्यांच्या नातेवाईक शोधणे. खूप दिवसापासून जे बेवारस असतात, काही खूप वर्षापासून घरी जात नाही, अशा लोकांना थोडी हालचाल करून पोलिसामार्फत किंवा आमच्या जे सोशल मीडिया वगैरे असतात, मला गुगल मार्फत त्यांच्या नातेवाईक शोधणे, अशा प्रकारचे काम होतं. किती नातेवाईक जे आहेत त्यांच्या म्हणजे किती असे पेशंट्स आहेत किंवा बेवारस लोक जे आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवलंय? हजारो लोकांना. मी वायसीएममध्ये कंटिन्यू आमच्या हॉस्पिटलमध्ये 10-15 बेवारस कंटिन्यू ॲडमिट असतात. त्यामध्ये आम्हाला कंटिन्यू त्यांचे नातेवाईक शोधून त्यांच्या ताब्यात आम्ही देतो. अडचणी काय येतात या नातेवाईकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये? काय अडचणी येतात? अडचणी असं आहे की 2 प्रकारचे लोक असतात. एक ते परिस्थिती हालाखालीमुळे येतात आणि अचानक ॲक्सिडेंट किंवा घटना झाल्यामुळे आम्ही कळवतो तर लोक लवकर येतात. काही परिस्थितीमध्ये असं आहे की खूप लोक व्यसनहीन असतात. घरी काही ना काही म्हटले पारिवारिक समस्या असल्यामुळे विभक्त असतो आणि घरचे लोक पण ॲक्सेप्ट करत नाही. पण मग हे सगळं करताना तुम्ही असं सांगितलं की खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या, तुम्ही घरची जागा विकली वगैरे, त्यावेळेस घरच्यांना राग येत नव्हता तुमच्या ह्या कामाचा? किंवा तुम्हालाही असं वाटलं नाही की आपण हे काम बंद करावं? माझ्यासमोर असा प्रश्न होता की बीच मझधारमध्ये होतं ना, बीच नावमध्ये होतं मतलब की आम्ही समजा एक बंद केला तर समाज मला काय बोलणार की बघा हे काही दिवसासाठी येतात, 4 दिन की अंधेरी फिर 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. असा लोक खूप येतात, संस्था ओपन करतात, चालवतात आणि काही दिवसासाठी येतात आणि पैसे कमवून हे जातात. आणि एक तरफ आमच्या जे मतलब हे पैसे जे कमवतात होतात, तर एक ना एक दिवस असा मी थोडीशी हिंमत केला आम्ही आणि परमेश्वरवर विश्वास केला की एक ना एक दिवस असा येणार की आमच्या परिस्थिती पलटणार आणि अजून मी चांगलं काम करणार. मराठी एवढी चांगली कशी शिकलात? असं आपल्यासारखं लोक आणि जे वार्डमध्ये जात असतो तर हॉस्पिटलमध्ये प्रत्येक राज्याचे, प्रत्येक गावाचे लोक वेगळे असतात, प्रत्येकाची भाषा वेगळी असतात. तर त्या हळूहळू आपण शिकून गेलो. मग आत्ता जे काही महाराष्ट्रात चाललेलं आहे किंवा परप्रांतीय, विशेषतः बिहारी, तो एक राग आहे, मराठी भाषा, काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही, आमचं जे जीवन आहे एक संत विचारचे आहे. आम्ही संत माऊलीचे विचारधारक आहोत. आम्ही महाराष्ट्राचे कर्मभूमी आमच्या, भले आमची जन्मभूमी बिहार असो, आमच्या कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि मी एक संत आम्ही बनू शकणार नाही, पण संत विचाराचे आम्ही आहो, त्याचे अनुयायी आहो. आणि आमच्यासमोर काही जात पात प्रांतीय आणि असं आमच्यासमोर काही नाही. पण काम करताना तुमचं नाव, तुमचा प्रांत ह्याचे अडथळे आले का तुम्हाला? हां, खूप अडचण. काम करताना खूप असे समस्या ऐकायला पण येतात, पण आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही समाज खूप मोठा आहे आणि समाज पुढे आम्ही जाऊ शकणार नाही. समाजला एक ना एक दिवस असा कळतात की भाई ठीक आहे, हे माणूस चांगलं काम करतं, तर ऑटोमॅटिक. तुम्ही अनेक जे असे बेवारस लोक आहेत की ज्यांचं काही ना काही कारणानं मृत्यू झालेला आहे, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याचं पण तुम्ही काम केलं. ते काम कसं सुरू झालं? आमच्या हॉस्पिटलमध्ये जे बेवारस ॲडमिट होते किंवा खूप परिस्थिती हालाखाली नातेवाईक पण असतात कधी कधी, तर अशा लोकांना त्यांच्या धर्मानुसार पोलीस प्रशासनाची मदत घेऊन, समजा आमच्याकडे बेवारस अनोळखी ॲडमिट होतात, तर समजा त्यांच्या नातेवाईक नाही भेटतात, तर अशा लोकांना आम्ही पोलिसला कळवतो. आमच्या हॉस्पिटल MLC करतात आणि ते डेड बॉडी आहे
साधारण 3 ते 5 दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येत आणि नंतर पोलीस सहयोगाने आम्ही त्यांच्या अंत्यविधी करतो त्यांच्या धर्मानुसार. त्याचे अनुभव काय आलेले आहेत? विरोध झाला तुमच्या ह्या कामाला? नाही, काय विरोध नाही झाला. नाही झाला. मग लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात? तुम्ही जेव्हा आता लोकांमध्ये जाता, हे काम करताय, तेव्हा लोकांचं काय म्हणणं आहे? खूप मला कधी कधी सावस्की होतं, पण जे सुरुवाती जे आम्ही चालू केलं होतं, मला माहिती आहे की आम्हाला खूप मोठा प्रश्न होता हे काम करण्यासाठी, की आम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम पण होत होता आणि थोडीशी विचारधारा पण लोकांचे आहेत. पण आता हे विचारधारापासून आम्ही खूप थोडीशी लांबून, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही एक माऊलीचे आम्ही अनुयायी आहोत आणि ह्या लोक काय बोले आणि नाही बोले हे पासून खूप थोडेसे दूर लांब, की आपलं काम जे करतोय ते सगळ्यात महत्वाचं असं. तुमचं शिक्षण किती झालंय? मी 10वी फर्स्ट स्टुडंट होतो आम्ही आणि 10वी फर्स्ट क्लास आम्हाला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बनायचं होता. पण घराची परिस्थिती हालाखालीमुळे आमच्या आई सांगितले की बेटा आता त्या टायमामध्ये 10वी खूप होता, पण आता तुम्ही काही पण काम करा जिथे घरचे उदरनिर्वाह चालेल. तर यासाठी मी. मग जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात तेव्हा सोबत कोण होतं? एकटंच होतं. एकटंच होतात? पुण्यनगरीचे आम्ही नाव मी बातमी आणि किताबमध्ये आमच्या जे होतं तर पुण्यनगरीचे नाव खूप एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप होता आणि त्यामुळे आम्ही चुनला की भाई पुण्यामध्ये आम्हाला जायचे बोलू. किती पैसे घेऊन आला होता तिकडे येताना? साधारण 500-600 रुपये. पण मग तेव्हा असं वाटलं नाही की आपण एकटे चाललोय, नुकतीच 10वी झालेली, आपलं कसं होईल? एक हिंमत होता त्या टायमामध्ये. पैसा कोणी देणार? आई वडील गरीब म्हणलं आणि त्या टायमामध्ये मला माहिती आहे की तिकीटचे भाडा 100 रुपये होता आणि 250 रुपये होता की भाई आपण जाऊ 2-3 दिवसात, समजा नाही पण काम भेटलं तर आपण हे होतं, नंतर कुठे ना कुठे भेटणार. तर मग राहण्याचं काय केलं? किती दिवस लागले काम मिळायला आणि राहण्याची व्यवस्था इथं सेटल व्हायला? किती दिवस लागले? मला माहिती आहे की 10 दिवस साधारण लागले मला. 3-4 दिवस आम्ही पुणे स्टेशनवर होता. नंतर भोसरीमध्ये एक सेल्स मार्केटिंगचे ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये राहिलो आम्ही. त्यांचे ऑफिस आणि त्यांच्या राहायसाठी व्यवस्था करत. नंतर आमचा जे एक मित्र होता म्हटलं प्रकाश बोरकर, जे आता मी त्यांचं नाव मी आठवलं, त्या स्वतःचे घरी घेऊन गेला आणि मार्केटिंगचे आम्हाला काम शिकवलं. मग दिवसभरात किती पेन विकायचा? त्यातनं काय मिळत होतं? मला माहिती आहे की जेव्हा आम्ही पेन विकायचे आम्ही, तर पहिला दिवस आम्ही जे पेन विक्री केला 10 रुपयाचे 3 पेन, तर 100 पॅकेट आम्ही विकलं होतं आणि आम्हाला 300-350 रुपये आम्हाला प्रॉफिट भेटलं होतं. आम्हाला 1000 रुपयामध्ये 300-350 रुपये प्रॉफिट. मला एवढे आनंद झाला की बघा किती, मतलब आज पेन विकून मला 350 रुपये भेटले आम्हाला. पण मग हे जे काम जेव्हा सुरू केलं त्यावेळेस तुमच्या ह्या व्यवसायावरती परिणाम झाला असेल, तर मग कसं हँडल केलं सगळं? जेव्हा इकडं तुम्ही लोकांना मदत करणं सुरू केलं तेव्हा तुमच्या व्यवसायावरती प्रॉब्लेम आला असेल पेन विकायच्या? यस. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जे सेवा करण्याचे आम्ही सुरू केलं, तर वास्तविकता आहे ना, मतलब आपण अनटायमिंग आपण जातो आपण मार्केटमध्ये, तर पेन कसा विकणार? मार्केटिंग कसं होणार? व्यवसाय होणारच नाही. 12 वाजता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता आणि जेवण वाढता लोकांना आणि तुम्ही समजा संध्याकाळी पेन विकता, कोण घेणार तुमच्या? ऑफिस टाईममध्ये लोक ऑफिसमध्ये भेटणार किंवा स्कूलमध्ये स्कूल टाईम त्या टायमाला. तर व्यवसायामध्ये खूप परिणाम झाले आम्हाला आणि बस नाम मात्र बस थोडीफार इन्कम होतं, बाकी पूर्ण पण मग असं वाटलं नाही की आता हे बंद करावं किंवा मग पुढे आता जेव्हा तुम्ही व्यवस्थित हे सगळं काम तुमचं एका नावारूपाला आलेलं आहे, तर मग पुढे काय विचार करताय? कशा पद्धतीने, की ज्यावेळेस समाजातलं आपलं आजूबाजूचं वातावरण सगळं बिघडलेलं आहे आणि अशा वेळेस तुम्ही ही मदत करताय, तर काय वाटतं नेमकं? आता माझ्यासमोर असा प्रश्न होता की ठीक आहे, वातावरण असं नाही आहे, समाज खूप मोठा आहे, मतलब आपण चांगलं काम केलं तर समाज ऑटोमॅटिक तुम्हाला हातभार लावणार. मला माहिती आहे की जेव्हा आमच्या परिस्थिती खूप हालाखाली झाला, आम्ही खूप कर्जबाजारी झालो, आम्ही करोड रुपया बँकेचे लेनदेन होता आम्ही आणि घरचे प्रॉपर्टी असंच आम्ही विकला ही सेवासाठी. पण समाजाला कळलं की भाई
एक असा माणूस सेवा करतात, गरीब लोकांसाठी मदत करतात, तर आम्हाला थोडी थोडी हातभार लावणं सुरू केला आणि परिस्थिती सुधारलेली आहे. आता काय वाटतं पुढे हे काम जे आहे ते कशा पद्धतीने पुढे न्यायचंय? आता ऑलरेडी वायसीएममध्ये काम करताना पिंपरी पालिकाचे निवारा केंद्र मी चालवतो आहोत. तिथे साधारण 80+ लोक आहे. आमचं एक नवीन केंद्र राजगुरुनगर इथून 35 किलोमीटर आहे. तिथे 1.5 एकर लोक राहण्यासाठी आम्ही केंद्र सुरू करणार आहोत. ह्या कामासाठी आम्हाला लोकसत्ताने आम्हाला सपोर्ट केलेला आहे. मतलब लोकसत्ताचे वाचकला मी धन्यवाद देतो की आम्हाला मदत केलेलं आहे. आणि हे जे पिंपरी केंद्र आम्ही चालवतो ते जागा आम्हाला कमी पडत आहे. त्यासाठी आम्ही राजगुरुनगरमध्ये आम्ही 150 क्षमतावाली आम्ही रूम तयार पण या करतो. लोकांना फक्त तुम्ही सांभाळता का त्यांना काही उद्योग किंवा स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी प्रयत्न करता? अधिकांश लोक आमच्याकडे जे लोक आहे मेंटली इफेक्टेड लोक आहे, बेड रिडन लोक आहे, जे स्वतः खाऊ शकत नाही, चालू शकत नाही. खूप असे लोक आहे जे मानसिक रोगी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण काही असं लोक आहे जे चालू शकतात. अशा लोकांना मी रोजगारची संधी उपलब्ध करून दिलेला आहे. जिथे आम्ही सावली निवारा केंद्र चालवतो तिथे जवळ भाजी मंडई आहे. काही लोक भाजी विक्री करतात, काही लोक सिक्युरिटी जॉब करतात, काही लोक आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये सेवाचे काम करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे काम आम्ही काही लोकांना दिलेलं आहे. आणि ते पैसे जे कमवतो ते त्यांच्या स्वतः लाईफसाठी आम्ही त्याचे सेव्हिंग करतो. आणि आता तुमच्या सोबत किती जण काम करतायत? टोटल 20 लोकचे टीम आहे टोटल, जे सगळे मिळून काम करतात. सुरुवातीला तुम्ही एकटे होता, एकटेच होतं. आता हे काम तुम्ही 2010ला सुरू केलं. 2010ला 2025 म्हणजे 15 वर्षामध्ये जर आपण पाहिलं की 15 वर्षाचा हा प्रवास आहे आणि आता एकट्यानं सुरू केलेलं काम 20 लोकांच्या साथीनं चालू आहे. गेल्या 15 वर्षामध्ये हजारो लोकांना जेवण पुरवणं, अनेक बेवारस मृतदेह जे आहेत त्यांना सन्मानानं त्यांचा शेवटचा विधी जो आहे तो करणं आणि जे बेघर आहेत त्यांना निवारा देणं, असं काम MA हुसेन यांनी केलेलं आहे. आणि हे काम करत असताना मी माऊलींच्या विचारांना मानतो आणि तेच विचार हे महत्त्वाचे आहेत. मग तिथे तुम्ही कुठल्या प्रांतात न येता, कुठल्या जातीत न येता, कुठल्या धर्मात न येता हे महत्त्वाचं राहत नाही. शेवटी महत्त्वाचा राहतो तो माणूस आणि या माणसांसाठी मी काम करतोय असं हुसेन म्हणतात. हुसेन यांच्या या कामाला आसपासतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.